दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी महाराष्ट्र येथे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारताच्या संविधानाचे जे शिल्प उभारले होते ते शिल्प फोडण्यात आले, ते भर दिवसा करण्यात आले। या घटनेचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। वास्तविक पाहता महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलिसांचे 24 तास संरक्षण असते, मग परभणी येथील पुतळ्याला पोलीस संरक्षण दिले का नव्हते? दिले असेल तर ते कोणी दिले नाही, दिले नसेल तर ते कोणी दिले नाही आणि दिले असेल तर तेथील ड्युटीवर असलेले पोलीस तेथे का नव्हते? असेल तर हा प्रकार होताना तो पोलीस गप्प का बसला याची सखोल चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे। तेथे सरकारचे तसेच पोलीस प्रशासनाचे देखील लक्ष नाही। तेथील पोलीस प्रशासनाने लागलीच विटंबना करणारा हा माथेफिरू आहे किंवा तो वेडा आहे असे जाहीर करून झालेल्या प्रकरणावर पडदा घालण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे। परभणीच्या घटनेमध्ये भारताच्या संविधानाचे शिल्प तोडण्यात आले, हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नाही का? असेल तर याबाबत शीघ्र न्यायालयामध्ये याची सुनावणी झाली पाहिजे आणि कायद्यात असलेल्या सर्वोच्च शिक्षा त्यास झाली पाहिजे, तरच महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत घडणाऱ्या घटनेवर अंकुश बसेल असे वाटते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत घडणाऱ्या विकृत घटनेबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कठोर कायदा व्हावा अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। असे न केल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। नाव सांगा। मी अप्पासाहेब लोकरे, बहुजन समाज पार्टी राज्य कार्यकारिणी सदस्य। 10 डिसेंबर रोजी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत संविधानाची प्रतिकृती होती। तेथे काही माथे फिरून त्याची तोडफोड करून खऱ्या अर्थाने विटंबना केली, तर त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्याच्या मागची कुठली शक्ती आहे त्यापर्यंत इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांना अटक करून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आज सोलापूर कलेक्टर साहेबांना भेटलेलो आणि निवेदन दिलेलं आहे। तर जर हे प्रकरण खऱ्या अर्थानं ताबडतोब महाराष्ट्र शासनानं गंभीरपणे घेतलं नाही तर बहुजन समाज पार्टी सर्व महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी। नाव सांगा। मी ॲडव्होकेट संजीव सदाफुले, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये उभा करण्यात आलेलं शिल्प 10 डिसेंबरला एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली। व्यक्ती एक जरी दिसत असली तरी हे काम एका व्यक्तीचं नाही आहे। या पाठीमागे ज्या शक्ती आहेत, ज्या राष्ट्रद्रोही शक्ती आहेत, त्यांचा शोध प्रशासनानं घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या पाठीमागच्या कंटकांना अटक करून त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहासह अन्य गंभीर अशा स्वरूपाचे जे गुन्हे लागू होतात ते लागू केले पाहिजेत अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। याशिवाय आम्ही अशी मागणी करीत आहोत की यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनानं, पोलीस प्रशासनानं आणि गृह खात्यानं योग्य पावलं उचलावीत आणि ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा किंवा महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त द्यायला हवा आणि याही पुढं अशा प्रकारचं गैरकृत्य जर कुठं घडत असेल तर त्याचा बहुजन समाज पार्टी रस्त्यावरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरोध करेल। तेव्हा या घटनेचा, या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत आणि आज या ठिकाणी आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना या अशाचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आहे। जर ही शासनानं मान्य केली नाही तर बहुजन समाज पार्टीला भविष्यामध्ये तीव्र अशा स्वरूपाचं जनआंदोलन छेडावं लागेल अशी या ठिकाणी मी प्रशासनाला सांगत आहोत। जय भीम, जय भारत। जी घटना आहे 10 डिसेंबरला झालेली आहे आणि संविधानाचं शिल्प फोडलेलं आहे। खरं तर प्रशासनाने तात्काळ अटक करून त्याच्यावरती खटला भरायला पाहिजे होता। असं न करता तिथल्या दलित कार्यकर्त्यांनाच पोलीस प्रशासन कोम्बिंग ऑपरेशन करून मारत आहे। त्या घटनेचा बहुजन समाज पार्टी जाहीर निषेध करत आहे आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना किंवा परिसराची विटंबना झाली
की प्रशासन लागलीच म्हणते तो माणूस वेडा आहे किंवा माती फिरू आहे बरोबर. असं म्हणून सारवासारवी करायचा प्रयत्न करते. आमची मागणी अशी आहे की याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा तर खटला दाखल झालाच पाहिजे, त्याला उच्चतम शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांची अथवा महापुरुषांची विटंबना करणाऱ्या लोकांच्या विरोधात एक कायदा आणून, एक कठोर शिक्षेचा कायदा आणून तो कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पारित करून महाराष्ट्रावर लागू केला पाहिजे, असं बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करतो.